गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील गेल्या काही दिवसांपासून पडत असणाऱ्या पावसामुळे पालखेड धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली असून हे धरण 90% भरले असून नदीकाठच्या नागरिकांना संबंधित विभागाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। तालुक्यात पडत असणाऱ्या या पावसामुळे तालुक्यातील 6 धरणांच्या जलसाठे पुन्हा एकदा वाढ झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जाते। तर एका बाजूला शेती पिकांचेही मोठे नुकसान होताना दिसत आहे, त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय। दिंडोरी व पेठ तालुक्यात या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने संबंधित विभागाने नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी करून पंचनामा करावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ही माजी आमदार धनराज महाले यांनी केली आहे। सध्या या पावसामुळे पालखेड धरणाचे 14 पैकी 10 गेट 1 फुटाने वर काढण्यात आले असून कादळ नदी पात्रात 8560 क्युसेक पाणी विसर्ग करण्यात आलाय। त्यामुळे गणेश भक्तांनी कालपासून बाप्पाचे विसर्जन करून भर पावसात पाणी पाहण्यासाठी गर्दी केली आहे। एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।